छोटी मालकीण, हां, जेवल्यानंतर मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. काय माझ्याशी? हं. काय बोलायचंय तुला? आहा. आणि इतका विचार का करतोयस? आत्ता बोल. आता नाही छोटी मालकीण. जेवताना बोलायचं नसतं. तुम्ही आरामात जेवा, नंतर बोलूया ना. ठीक आहे. ठीक आहे. छोटी मालकीण, हां, राजू काही बोलायचं होतं ना तुला? सांगतो छोटी मालकीण. आह, आह. खाली कशाला बसला? सोफ्यावर बसून जा. अहो असू द्या छोटी मालकीण, मी इथेच बरा आहे. छोटी मालकीण, हां. मला तुम्हाला काही विचारायचं होतं, पण तुम्ही मला खरं सांगाल. हो, बोलील ना मी राजू. खूप विचार नको करू. बोल. छोटी मालकीण, तुम्ही इथे का आलात? काही नाही. असंच आली राजू. बाबांना माझ्याशी काहीतरी बोलायचं होतं. फार्म हाऊसवर थांबायला सांगितलं त्यांनी. साहेबांना तुमच्यासोबत कुठल्या विषयी बोलायचं होतं सांगा. बघ राजू, माझ्या फॅमिलीमध्ये खूप प्रॉब्लेम्स आहेत राजू. आता हे सगळं तर मी तुला सांगू नाही शकत ना. माझं ऐका छोटी मालकीण, तुमच्या वडिलांनी मला फोन केला होता. ते खरं आहे की खोटं आहे हे जाणून घेण्यासाठी विचारलं. अच्छा, असं का? मी एका मुलावर प्रेम करते. मी बाबांना सांगितलं होतं मला त्याच्याशीच लग्न करायचंय. ही गोष्ट ऐकून पहिलं तर त्यांना मान्य नव्हतं. म्हणाले की नातेवाईकांसमोर आपली इज्जत खराब होऊन जाईल. मी बाबांना हे सांगून समजूत घातली की मी लग्न करून दुसऱ्या देशात चालली जाईल. खरं आधी बाबांना हे मान्य नव्हतं, पण मग आता ते लग्नासाठी हो म्हणाले. लग्नाबद्दल फार्म हाऊसवर काहीतरी बोलायचंय त्यांना. मुलाकडच्यांना इथेच बोलवून कोणाला न सांगता लग्न करून घ्यायचं बोलले ते. या सगळ्या गोष्टी मी माझ्या प्रियकराच्या घरी पण सांगितल्या आहेत. आमचं लग्न करून द्यायलाच ते उद्या फार्म हाऊसवर येतात आहे. नाही छोटी मालकीण, त्यांनी तुम्हाला इथे लग्न करवून देण्यासाठी नाही बोलावलंय. नाही पाठवलं? हे काय म्हणतोस तू? साहेबांनी तुमचा खून करण्यासाठी तुम्हाला इथे पाठवलंय छोटी मालकीण. हं? राजू, नीट विचार करून बोल. खरं बोलतोय छोटी मालकीण. जेव्हा तुम्ही झोपला होतात साहेबांनी मला फोन केला होता. तुम्हाला एका मुलावर प्रेम आहे, तुम्ही त्याच्यासोबत लग्न करणार आहात, सगळं त्यांनी मला सांगितलं. हं? पण तुम्ही जसा विचार करताय, तुमचं त्याच्यासोबत लग्न ते नाही लावून देणार. तुम्हाला मारून टाकण्यासाठी इथे पाठवलंय. हे सगळं खरं आहे का राजू? जर मी तुमचा खून केला तर साहेबांनी मला 10 लाख देण्याचं वचन दिलं आहे. 10 लाख रुपये? आणि तू काय बोललास राजू? मी तर काहीच नाही बोललो छोटी मालकीण. मी स्वप्नातही विचार केला नाही साहेब अशा प्रकारे बोलू शकतील. मी तर त्यांना देवता मानायचो. पण स्वतःच्या मुलीनी कोणावर प्रेम केलं तर तिला मारायला सांगतायत ते. मी स्वप्नातही विचार नाही केला की ते असं करू शकतील. जेव्हा त्यांनी फोन करून तुमचा जीव घेण्यासाठी मला सांगितलं, मी तर काही विचारच करू शकलो नाही. त्यांना काय उत्तर द्यावं मला तर हेही कळत नाहीये. हं. मी स्वप्नातही विचार केला नाही की साहेब इतके निर्दयी व्यक्ती असू शकतात. मला बिलकुल विश्वास नाही होतोय राजू. बाबांनी तर आमचं लग्न करून द्यायलाच इथे बोलवलं होतं. आणि तू म्हणतोस की मला मारायला मला बाबांनी इथे पाठवलंय? मी यावर कसा विश्वास ठेवू? स्वतःच्या मुलीला एखादा वडील कसा मारू शकतो? माझे बाबा इतके निष्ठुर नाहीये राजू. छोटी मालकीण तुम्ही खूप साध्या आहात. तुम्हाला माझ्या बोलण्यावर विश्वास नसेल तर मी आत्ता साहेबांना तुमच्या समोर फोन लावतो. तेव्हाच तुम्हाला खरं काय ते कळेल मालकीण. बाबांशी? त्यांच्याशी काय बोलशील राजू? मला तुमचा जीव घ्यायला सांगितलं होतं ना. जीव कसा घ्यायचा हे विचारतो. त्यावर ते काय उत्तर देतील तुम्ही स्वतःच ऐका. तेव्हाच तुम्हाला सगळं कळेल. हा साहेब. हां, बोल रे राजू. काय विचार केलायस? साहेब मी विचार केलाय. तुमचं दिलेलं काम मी करीन. असं आहे का? बरं मला सांग कुठून बोलतोयस? बाहेरून बोलतोय साहेब. बरं ऐक, तिकडे आजूबाजूला माझी मुलगी तर नाही आहे ना? नाही आहे साहेब. छोटी मालकीण आज झोपल्यात. तुम्ही बोला ना साहेब. अच्छा, मी तुला जे काल सांगितलं त्याच्याबद्दल काय निर्णय घेतला? तुला मान्य आहे ना? कोणाचाही संशय नाही येता माझ्या मुलीला मारशील ना? हो साहेब, मी नक्कीच जीव घेईन साहेब. तुम्ही इतकं सांगताय, तुमचं म्हणणं मी कसं टाळू शकतो साहेब? तिचा जीव घेईन मी साहेब. असं आहे का मग? शाबाश. ठीक आहे. माझ्या मुलीला मारून आपल्या फार्म हाऊसच्या मागे जो तलाव आहे ना, त्याच्या बाजूलाच तिला पुरून टाक. पण जरा सांभाळून. ती इकडे होती याचा काही पुरावा नसायला हवा. आणि जर कोणी काही विचारलं तर सांग की तिचं कोणावर तरी दुसऱ्यावर प्रेम होतं आणि त्याच्यासोबत ती पळून गेली. ठीक आहे साहेब. तुम्ही जसं म्हणाल तसं साहेब. आजच तिचा खेळ खल्लास कर, कळलं?
हो ठीक आहे साहेब. छी, स्वतःच्या मुलीचा जीव घेतय. इतक्या तळाशी गेले माझे बाबा. तू फोन दे, मी बोलते त्यांच्याशी. छोटी मालकीण घाई करू नका. माझं म्हणणं ऐकाल तर आपण दोघंही या समस्येतून बाहेर पडू. कसं कसं सांग. छोटी मालकीण, मला पैशांची गरज आहे, पण त्यासाठी तुमचा खून करेन इतका हरामखोर नाही आहे मी. म्हणून मी यासाठी एक प्लॅन बनवलाय. त्यावर अंमल केला तर आपण नक्कीच वाचू. आज मी तुम्हाला पिण्याकरता ज्यूस देतो. ते प्यायल्यावर वेदना होत तुम्ही मरताय अशी ॲक्टिंग करा. त्याचा व्हिडिओ बनवून मी साहेबांना पाठवतो आणि त्यांना सांगतो की तुम्ही मेले आहात आणि तुमचं शव मी तलावाच्या काठी पुरून टाकलं. आपली योजना सफल झाली तर साहेब मला 10 लाख रुपये देतील. त्या पैशांनी मी माझी आर्थिक स्थिती सांभाळून घेईन आणि तुम्ही आपल्या आवडीच्या व्यक्तीसोबत लग्न करून विदेशात राहू शकता. पण तुम्ही लवकरात लवकर तुमच्या मित्राला सांगा तुम्हाला विदेशात नेण्याचा प्रबंध करण्यासाठी. साहेबांच्या नजरेपासून दूर जाऊन तुमच्या मित्रासोबत एक चांगलं आयुष्य जगा तुम्ही. त्यानंतर चुकूनही वडिलांशी कधीही बोलू नका तुम्ही. छोटी मालकीण, त्यांच्या नजरेत तुम्ही मेल्या असाल ते तसंच राहू द्या. ऐकायला तर ठीक वाटतंय, पण खरंच असं करू शकतो? हो छोटी मालकीण, यातच आपल्या दोघांचाही फायदा आहे. जर त्यांना तुम्ही जिवंत आहात हे कळलं ना, ते मलाही मारून टाकतील. अगदी जीवानिशी मारतील. म्हणून म्हणतोय, दया करा आणि माझं म्हणणं ऐका. छोटी मालकीण, हां. हे घ्या. या ज्यूसला प्यायल्यानंतर तुम्ही मरणाची ॲक्टिंग करा आणि त्याचा एक व्हिडिओ बनवून मी साहेबांना पाठवतो. मग साहेबांना विश्वास होईल की तुम्ही खऱ्याखुऱ्या मेल्या आहात. त्यानंतर तुम्ही विदेशात जा. लवकर प्या हां, ना. ठीक आहे, दे. हं. 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 आह. ए, काय होतंय? गळा बंद बंद वाटतोय. सरबतात काही पडलं होतं का? आ, आ, आई ग. आ, 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 आ. राजू, मला उलटी येते. बापरे. अहं. हां साहेब, बोला. तू पाठवलेला व्हिडिओ पाहिला, खूप आनंद झाला राजू. धन्यवाद साहेब. तू माझी अब्रू वाचवलीयस. हां धन्यवाद साहेब. तुम्ही म्हणालात तसं हिच्या शवाला घेऊन फार्म हाऊस जवळ जो तलाव आहे ना त्याच्या बाजूला काढून टाकतो. तुमच्या वचनाप्रमाणे ते 10 लाख रुपये पाठवून द्या साहेब. ठीक आहे राजू, काहीही करून तिला पुरून टाक. तुझ्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करतो मी. हां ठीक आहे साहेब. मालकीण, उठा ना. हां, इथून लपून कुठे हां. निघून जा तुम्ही. हां. ठीक आहे लवकर राजू. निघा छोटी मालकीण. हं. ती बॅग घ्या ना. हां, हां. मी निघते हां राजू. लवकर जा. हं. जा जा हां, लवकर. दे. खूप खूप धन्यवाद राजू. हां, मी ठीक आहे. निघते. तू तुझी जा, काळजी जा. घे. सांभाळून जा. हां. अ.